देवाने माझी निवड केली। एका ठिकाणी विश्वासी लोक प्रार्थना करत होते, पण मला फक्त हे माहीत होतं, पण येशू ख्रिस्ताबद्दल मला काहीच माहीत नव्हतं। आणि देवाचे आभार मानते की जेव्हा मी पहिल्यांदा प्रार्थनेला गेले आणि देवाच्या सानिध्यात मी जेव्हा तिथे काही वेळ घालवला आणि देवाने मला स्पर्श केला आणि देवाने जे काही माझ्या जीवनात चमत्कार केले त्याबद्दल मी देवाचे आभार मानते। आज मी तुमच्यामध्ये उपस्थित आहे। देवाच्या प्रीतीबद्दल मी थोडक्यात काही सांगत आहे की देव किती प्रेम करतो मनुष्यावर। त्याने आपल्या एकुलता एक पुत्राला आमच्या पापांसाठी पाठवले, की जगावर त्याने एवढी प्रीती केली की त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला दिले की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याने सार्वकालिक जीवन प्राप्त करावे। म्हणजे आज आपल्याला सार्वकालिक जीवन म्हणजे मरणानंतर जे जीवन मिळणार आहे त्या जीवनासाठी देवाने आपल्याला निवड केलेली आहे। आज आपण म्हणत असतो की आज आपलं जीवन आहे ते कसं आहे, पण आपल्याला कळत नाही आपण ते कसं जगावं। पण येशू ख्रिस्तानं हे आपल्याला स्वतः जीवन जगून दाखवलं आहे की आपण जीवन कसं जगावे। जेव्हा त्याचा जन्म झाला तेव्हा त्याने ज्या कुटुंबात जन्म घेतला ते खूप असं गरीब अवस्थेत ते कुटुंब होतं, परंतु तो एक प्रिय पुत्र म्हणजे मरियेचा प्रिय पुत्रही झाला आणि त्याने आपल्या वडिलांना खूप हेल्प केली। आणि यावरून दिसून येते की तो स्वर्ग सोडून जरी आपल्यासाठी आला तरी पण तो खूप नम्र असा देवाने आपल्याला एक मनुष्य देव म्हणून आपल्या रूपात आला। आणि मी धन्यवाद करते। आणि जेव्हा मी बायबल वाचत होते तर मला असं समजलं की येशूसारखं कोणच पवित्र नाही आहे। आणि जेव्हा मी वाचत पुढे गेले की मला काही वेळेला समजत नव्हतं पहिल्या स्टार्टिंगमध्ये की याचा अर्थ काय आहे, की खरंच तो नम्र कसा झाला, स्वर्ग सोडून कसा आला। आणि जेव्हा मी वाचत गेले पुढं की पाप म्हणजे काय आहे आणि पवित्रता म्हणजे काय आहे आणि पापावर सत्ता कोण गाजवतो, पापावर सत्ता शैतान गाजवत असतो असं बायबल सांगत आहे। आणि पापावर सत्ता जेव्हा गाजवली जाते तेव्हा मनुष्य खूप निराशेत जातो आणि त्या निराशेमधून बाहेर काढण्यासाठी येशू जो पवित्र ज्याने पापावर हालेलुया विजय मिळवला तो आपला येशू ख्रिस्त आपल्याला मदत करत असतो। पण जेव्हा आपण त्याच्याकडे जाण्यासाठी तयार असतो तेव्हा तो आपला स्वीकार करतो। म्हणून आपल्याला देव म्हणत आहे की तुम्ही येशू ख्रिस्ताजवळ या, येशू ख्रिस्ताजवळ या। आणि मी एक स्टोरी सांगते बायबलमधली। एक व्यभिचारी स्त्री होती आणि तिला दगड मारण्यासाठी सगळेजण धोंडे घेऊन थांबले होते चोहूकडून आणि ती येशूच्या चरणापाशी बसली आणि येशू म्हणला, तो एक मनुष्य म्हणला की ही पापी स्त्री आहे। आणि जेव्हा त्यांनी सगळ्यांनी दगड घेतले आणि मारण्यासाठी तिला पुढे जाणार होते तर येशू काय म्हणला की जर कोणी पाप केले नसेल असा कोण आहे का तुमच्यामध्ये। तर त्यांना आतून खूप खिन्नता वाटली की खरंच आपण पाप करतोच, पण त्यांना एवढी खात्री नव्हती की आपल्या पापांची क्षमा झालेली आहे। हे त्यांना समजून चुकलं जेव्हा येशूने हा शब्द काढला की या तुमच्यामध्ये कोण पापी नाही आहे त्याने पहिला दगड मारावा। आणि सगळ्यांनी दगड फेकून ते निघून गेले तिथनं। आणि जेव्हा येशूच्या चरणापाशी ती स्त्री बसली होती आणि ती गप्प होती आणि खाली काहीतरी येशू लिहित होता जमिनीवर आणि त्या बोटाने लिहित असताना तो असं लिहित होता की मला वाटते त्या स्त्रीचं नाव काय होतं माहीत नाही आहे बायबलमध्ये, पण प्रत्येक आपल्या विश्वासणाऱ्या लेकराला आपल्या प्रिय लेकरांना देव ओळखत असतो, त्यांची नावं त्याला माहीत असतात। आणि तेव्हा तो म्हणतो मुली तुझ्या पापांची म्हणजे मुली जा तू आणि इथून पुढे पाप करू नकोस। तर ह्या विषयावर आम्हाला असं कळालं की खरंच देवाची प्रीती किती अनमोल आहे। आज किती माणसं दगड घेऊन आपल्याला निराश अवस्थेत उभे असतात की किती बोलतात, हाणून पाडून एकमेकांना सांगतात किंवा ग्रुप करून तयार होत असतात की आपण या मनुष्याचं नाश करावा। पण देवाची इच्छा असते की किती जरी पापी मनुष्य असला तर त्या नाशापासून सोडवण्यासाठी त्या मृत्यूछायेच्या दरीतून त्याला ओढून काढून आपलं प्रिय संतान बनवण्यासाठी आपला प्रिय येशू ख्रिस्त तयार असतो। आणि या तयारीत जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतो तेव्हा आपल्याला समजून येते की तोच प्रेमी एक आपला हालेलुया प्रभू आहे। आणि जो पिता आपल्यावर प्रेम करतो त्याने येशू ख्रिस्ताला त्या पूर्ण प्रेमामध्ये परिपूर्ण केलं होतं आणि तोच आत्मा आपल्यामध्ये आहे। आणि जेव्हा आपण त्याच्याकडे बघतो, विश्वास ठेवतो आणि जेव्हा त्याच्या क्रूस खांबाकडे बघतो आणि ते मी असं विचार करायचे कसं तो क्रूस उचलला येशूने। आणि मी जर एक 10 किलोचा डब्बा उचलते तर मला एवढा थकवा येतो, तर माझा येशू ख्रिस्तानं किती वधस्तंभ तो एवढा जड उचलला। त्याच्या अगोदर तर त्याने थुंका, मारा आणि
त्याच्यावर एवढे वेतीने त्याला मारले चाबकाने, तरी पण तो एक शब्दही काढला नाही. का? कारण तो सर्वांवर प्रेम करतो आणि त्याला मनुष्यामध्ये शत्रू दिसत नाही. तर मनुष्य प्रेमाने भरलेला आहे हे त्याला दाखवून द्यायचं होतं, की मी जर प्रेम केलं तुमच्यावर तर मी तुमच्यासाठी सर्व काही सहन करू शकतो. तर तुम्ही माझ्याकडे बघा आणि तुम्ही काय करा, एक विजयी जीवन जगायला शिका. जेव्हा जेव्हा त्या रस्त्यावरनं तुम्ही चालाल तेव्हा तेव्हा दगडं येतील, तुम्हाला मारतील, तुम्हाला काही काही मनुष्य पण पुढे येऊन तुम्हाला नुकसान करतील, पण त्यानंतरही तुम्ही कुठला विश्वास ठेवणार? आणि त्या रस्त्यावरनं जाताना, कल्वरी क्रूसवरनं जाताना तिथं पायात काटे पण टोचले जातील, पण तेव्हा तुम्ही ते काटे टोचत असताना येशूकडं बघता का? तुम्हाला अनेक मनुष्यांना निराश अवस्थेत जावं लागत आहे, अनेकांना आतून काटे टोचत आहेत हृदयामध्ये, पण तरी पण आज जर त्यांना खरं म्हणजे काय आहे, सत्य म्हणजे काय आहे त्यांना जर समजत नाही आहे, तर त्यांनी येशू ख्रिस्ताकडे बघावे. असं बायबलमध्ये सांगत आहे की ज्याने त्याच्याकडे पाहिले त्याचे मुख कदापि लज्जेने काळवडणार नाही. आणि देवाचे मी आभार मानते की जेव्हा जेव्हा आपल्या अशा परिस्थिती येतात तेव्हा आपण अशा परिस्थितीत येशू ख्रिस्ताकडे जेव्हा बघतो, आज किती जरी अविश्वासी ते ऐकत असतील, पण जेव्हा तुम्ही बायबल उघडून बघणार आणि येशू ख्रिस्ताचं जीवन बघणार आहे तेव्हा तुम्हाला समजेल की येशू ख्रिस्ताचं जीवन कसं होतं आणि त्याने कसं जीवन जगलं आणि पित्याला कसं प्रसन्न केलं, आणि जो आत्मा, पवित्र आत्मा त्याच्यामध्ये होता तो आज आपल्यामध्येही कार्य करतो जेव्हा आपण त्याच्याकडे पाहतो. आणि देवाचे मी आभार मानते की जेव्हा त्याने मला त्याच्याकडे पाहायला शिकवले तेव्हा मला ती शांती मिळत गेली, जी शांती जग देऊ शकत नाही, किंवा आपण असे काही वस्तू खरेदी करून आपल्याला ती शांती मिळू शकत नाही. तर ती शांती जे पित्यावर नातं असते, जे येशू ख्रिस्तानं आपल्या मौल्यवान रक्ताने आपल्याला दिली, ती शांती आपल्याला येशू ख्रिस्ताद्वारे प्राप्त होते. आणि मला हे सत्य समजलं बायबलमध्ये की सर्व मनुष्य पापी आहेत आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत, पण उणे पडले त्यामुळं आपण निराशेमध्ये जीवन जगू नये, तर आपण येशू ख्रिस्ताकडे बघावे. आणि जे नातं त्याने आपलं जोडलं ते येशू ख्रिस्ताचं मौल्यवान रक्त होतं, आणि त्या मौल्यवान रक्ताने आपल्याला जोडून त्याने आपल्या पित्याशी नातं जोडून प्रिय संतान, प्रिय मुलं आणि प्रिय मुली असं हे आपल्याला नाव दिलं आहे. त्याबद्दल आपण देवाकडे जेव्हा पाहतो आणि प्रत्येक वचन जे शब्द आहे ते पवित्र शास्त्रात पवित्र आत्म्याद्वारे उलगडा केलेला आहे, आणि ते पवित्र आत्मा आज आपल्यामध्ये आहे आणि तोच आत्मा सगळ्यांना सांगत आहे. आज जरी किती निराशेत परिस्थिती असेल, किती दुःखाची परिस्थिती असेल आणि किती तुम्हाला अडचणीची परिस्थिती असेल, किंवा तुम्हाला या जगातील कुठला मंत्री पण सोडवू शकत नसेल, पण देव तुम्हाला आज सांगत आहे की जो अधिपती, जो सर्वोच्च परमेश्वर, जो हालेलुया राजांचा राजा आहे, जो प्रभूंचा प्रभू आहे, तो आज हालेलुया ज्याच्या खांद्यावर सत्ता आहे तो तुम्हाला सोडवायला तयार आहे. आज या जगाची सत्ता कुठल्या मंत्र्याकडे आहे आपल्याला माहीत नाही आहे, पण आज जर आपण त्या मंत्र्याकडे बघितलं तर आपल्याला एकच गोष्ट कळून येते की तो अतिउत्तम हालेलुया आपला देव आहे, तो मंत्री आहे, या सर्व जगाला चालवणारा मंत्री आहे. फक्त त्याचे आभार मानूया. खरंच तो आपला हालेलुया जीवनदाता प्रभू परमेश्वर आहे, म्हणून मी त्याचे आभार मानते. खरंच तो महान आहे. त्याची कृपा जेव्हा त्याने ओतली आपले रक्त सांडून, त्या कृपेद्वारे आपलं तारण झालं, आणि आपल्यावर आपण घमंडी करण्याचं कारण एकच आहे की त्याची कृपा आपल्याला विपुल आहे, आणि त्या कृपेवर आपण विश्वास ठेवून जेव्हा जीवन जगतो तेव्हा आपण कुठल्याही संकटात, कुठल्याही परिस्थितीत आपण अभिमान बाळगतो. का? कारण देवाचा तो पवित्र आत्मा आपल्याला काय करतो? प्रीतीचा वर्षाव करतो. रोमकरास पत्रामध्ये सांगत आहे की देवाच्या प्रीतीच्या पवित्र आत्म्याचा वर्षाव होतो जेव्हा आपण संकटांना तोंड देतो. तर संकटामध्ये आपण घाबरत नाही, तर आपण हिंमत धरून येशू ख्रिस्ताकडे बघून आपण विश्वासाने नीतिमान होत जातो. आणि हाच विश्वास प्रत्येक जेव्हा एक प्रिय भाऊ किंवा बहीण तुम्ही देवावर विश्वास ठेवणार तेव्हा तुम्हाला समजेल की देवाची प्रीती किती अगम्य आहे. त्याच्या प्रीतीला आलेल्या मर्यादा नाही. देवाचे आभार मानते की देव खरंच आपल्या प्रियपुत्राद्वारे आपल्याला सगळं शिकवत असतो, ज्ञान बुद्धी देत असतो. आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं आहे, आपण हा मार्ग चुकीचा आहे का, हा मार्ग बरोबर आहे का, तो आपल्याला शिकवत असतो. आणि जेव्हा आपण शिकत जातो तेव्हा तो आपला बेस्ट असा टीचर बनतो. आणि ह्या आपल्या उत्तम शिक्षकाला आपण नेहमी आदर देणे गरजेचं आहे, त्याला विचारणे गरजेचं आहे. आणि सकाळी उठताना सुद्धा आपण पूर्ण दिवस आपण कसं आपण जीवन जगावे हे त्याला विचारणे गरजेचं आहे. जर आपण एखाद्या वेळेस चूक पण केली तर तो म्हणतो तुम्ही पश्चाताप करा आणि परत वळा, पुन्हा ती चूक करू नका आणि पूर्णपणे तुम्ही परत
माझ्यावर जसं शिकवतो तसंच ते पुन्हा चालू करा. आणि अनेक लोकांना क्षमेचं अंतःकरण देऊन तो चालवतो, अनेकांना प्रेम देऊन चालवतो, कडू काढतो. आणि अशा गोष्टी ज्या मनुष्याला अशक्य आहेत त्या सर्व हालेलुया आपल्या येशू ख्रिस्ताद्वारे आपल्याला हालेलुया जयात घेऊन जातात. म्हणून मी देवाचे आभार मानते की अनेक प्रसंगातून जात असताना देवाने जयोत्सवात मला नेले आहे आणि त्या देवाचे मी गौरव करते आणि नेहमी त्याचंच गौरव व्हावा अशी माझी इच्छा असते. आणि देवाचे मी आभार मानते की आतापर्यंत त्याने आम्हाला इथपर्यंत आणले आहे, पुढेही आपल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे घेऊन तो जाणारा परमेश्वर आहे असा आपण भरोसा शेवटपर्यंत ठेवला पाहिजे. आणि मी देवाचे आभार मानते. अशी अनेक लोक असतील त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करू इच्छितो की जे निराशेत असतील, जे दुःखी अवस्थेत असतील, ज्यांना हल्लेल्या जीवनात काही मार्ग दिसत नाही आहे, त्यांनी खरंच येशू ख्रिस्ताकडे यावं आणि त्यांनी पश्चाताप करावा, आपलं मन वळवावं आणि देवाचा स्वीकार करावा, क्षमा मागून एक नवीन जीवन जगावं. तेच पवित्रीकरण आहे असं देव शिकवत आहे. आणि देवाची इच्छा ही आहे की आपण जेव्हा क्षमा मागतो ते परत पुन्हा गोष्ट करू नये आणि देवाला आदर देत राहावे, देवाची महिमा देवाला मिळत राहावी असं देवाची इच्छा आहे. आणि आपण हे जीवन संपून पुन्हा देवाकडे परत जावे हीच देवाची इच्छा आहे. देवाचे आभार मानते. देवाने ही संधी दिली म्हणून धन्यवाद. आपण प्रार्थना करूया. पवित्र बाप्पा, तुझे आभार मानते, तुझी महिमा करते. देवा, तुझी उपस्थिती इथे आहे. आज मी विनंती करते देवा, आज तू माझ्या ज्या हलेल्या अयोग्य पात्राला देवा हलेल्या ही संधी दिलीस, धन्यवाद. आज इतके माझे हलेल्या भाऊ बहीण वृद्ध असे जे टीव्हीवर बसले असतील किंवा ऐकत असतील देवा, त्यांना तू स्पर्श कर, सर्व आजारातून बरे कर, सर्व दुःखी अवस्थेतून तू काढ माझ्या राजा. आणि महान देवा, तुझ्या हलेल्या सानिध्यात त्यांना पवित्र जीवन जगायला शिकव आणि ते पवित्र बनत तुझी प्रजा बनतील असा मी विश्वास करते देवा. त्यांना विश्वासाचे नेत्र दे माझ्या राजा आणि विश्वासाच्या नेत्रांनी त्यांनी तुझं गौरव करावं माझ्या राजा. आणि तुझं वचन ऐकून देवा तुझं गौरव तुला मिळावं असं मी विनंती करते देवा. तू सर्वांच्या जीवनात हालेलं कार्य करत आहेस. पवित्र आत्मा सर्वांना स्पर्श करून देईल आणि सर्वांचं जीवन बदलून जाऊन देईल. लहान लेकरे असतील तर ते त्यांनी आपले जीवन आईवडिलांच्या आज्ञा पाळीत हालेलुया पूर्णपणे जीवन जगावे असं मी विनंती करते देवा. हालेलुया, तुझी लेकरे तुझी वाणी ऐकण्यात तत्पर असून देईल. येशूच्या नावाने आमेन.